हॅलो अँड गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. स्वागत आहे तुमचं मेगाबिट एज्युकेशनच्या यूट्यूब चॅनलवर. तर चला सुरुवात करूया आपल्या आजच्या सेशनला. त्याच्यामध्ये आपण बघूया वर्ड्स, त्यांचे सिनोनिम्स, अँटोनिम्स, इंग्लिश, हिंदी, मराठीमध्ये मीनिंग्स आणि जे सेंटेन्सेस दिले आहेत त्या सेंटेन्सेसमध्ये वर्ड कसे यूज करण्यात आलेले आहे आणि सेंटेन्सचा मराठीमध्ये काय अर्थ होतो ते सुद्धा आपण बघूया. सो स्टार्ट करूया आपल्या आजच्या सेशनला. फर्स्ट वर्ड आहे आपला आजचा तो आहे ओमनिसेंट. OMNISCIENT. ओमनिसेंट. ओमनिसेंटचं मिनिंग काय होतं? नोईंग एव्हरीथिंग, म्हणजे ज्याला काय सगळं काही माहिती असतं, जो सर्वज्ञ आहे, सर्वज्ञानी आहे, त्याला काय म्हटलं जातं? ओमनिसेंट असं म्हटलं जातं. सो इंग्लिशमध्ये ओमनिसेंटचा मिनिंग होतं नोईंग एव्हरीथिंग. हिंदीमध्ये ओमनिसेंटला म्हटलं जातं सर्वज्ञ. मराठीमध्ये सुद्धा सर्वज्ञ म्हटलं जातं. आणखी काय मिनिंग होतं मराठीमध्ये? सर्वज्ञानी, ज्याला सगळ्याचं ज्ञान आहे. नोईंग एव्हरीथिंग म्हणजे होतं ओमनिसेंट. सिनोनिम्स आहेत ऑल नोईंग, ऑल वाईज आणि ऑल सीइंग. आता सेंटेन्स बघूया कसे यूज करण्यात आलेला आहे ओमनिसेंटला. द स्टोरी इज टोल्ड बाय अन ओमनिसेंट नरेटर. सेंटेन्सचा मराठीमध्ये अर्थ असा होतो, ही कथा एका सर्वज्ञ निवेदकाने सांगितली आहे. ओके, तर काय आहे? ओमनिसेंट म्हणजे इथे यूज करण्यात आलेला आहे सर्वज्ञ. आणि नरेटर म्हणजे काय होतं? तर निवेदक. नरेटर म्हणजे होतं निवेदक. द स्टोरी इज टोल्ड बाय ओमनिसेंट नरेटर म्हणजे ही कथा एक सर्वज्ञ निवेदकाने सांगितली आहे. ओके, आणि ओमनिसेंटचा मराठीमध्ये मिनिंग होतं सर्वज्ञ आणि सर्वज्ञानी. नेक्स्ट वर्ड बघूया. नेक्स्ट वर्ड आहे रिप्युडिएट. REPUDIATE. रिप्युडिएट. रिप्युडिएटचं मिनिंग होतं रिफ्यूज टू ऍक्सेप्ट ऑर बी असोसिएटेड विथ. म्हणजेच काय आहे? जे आपण नाकारतो. ओके, नाकारतो किंवा जे आपल्याला अस्वीकार आहे त्याला काय म्हटलं जातं? रिप्युडिएट असं म्हटलं जातं. सो रिप्युडिएटचं मिनिंग काय आहे? रिफ्यूज टू ऍक्सेप्ट म्हणजेच काय? आपण त्याला नाकारत आहे. ऑर बी असोसिएटेड विथ. ओके, सो हिंदीमध्ये म्हटलं जातं रिप्युडिएटला अस्वीकार करणं. हिंदीमध्ये मिनिंग होतं रिप्युडिएटचं अस्वीकार करणं. मराठीमध्ये काय होतं? अस्वीकार करणे किंवा नाकारणे. निषेध करणे. मराठीमध्ये मिनिंग होतं रिप्युडिएटचं निषेध करणे, संबंध तोडणे, खंडन करणे, नाकारणे आणि अस्वीकार करणे. सो मराठीमध्ये रेप्युडिएटचं मिनिंग होतं निषेध करणे, संबंध तोडणे, खंडन करणे, नाकारणे आणि अस्वीकार करणे. सिनोनिम्स आहेत रिजेक्ट, रिनाउन्स आणि अबॅन्डन. आणि अँटोनिम्स आहेत ऍक्सेप्ट, अफर्म आणि एम्ब्रेस. काय आहेत सिनोनिम्स आणि अँटोनिम्स? सिनोनिम्स आहेत रिप्युडिएटचे रिजेक्ट, रिनाउन्स आणि अबॅन्डन. आणि अँटोनिम्स आहेत ऍक्सेप्ट, अफर्म आणि एम्ब्रेस. सेंटेन्स कसा आहे? शी हॅज रिप्युडिएटेड पॉलिसीज असोसिएटेड विथ प्रिव्हियस पार्टी लीडर्स. सेंटेन्सचा मराठीमध्ये असा अर्थ होतो तिने पक्षाच्या मागील नेत्यांशी संबंधित धोरणे फेटाळून लावली आहे. तर इथे रिप्युडिएटेड म्हणजे यूज करण्यात आलेला आहे फेटाळून लावली. ओके, आणि सेंटेन्स काय आहे? शी हॅज रिप्युडिएटेड पॉलिसीज असोसिएटेड विथ प्रिव्हियस पार्टी लीडर्स. सेंटेन्सचा अर्थ आहे तिने पक्षाच्या मागील नेत्यांशी संबंधित धोरणे फेटाळून लावली आहे. आणि इथे रिप्युडिएटेड म्हणजे यूज करण्यात आलेला आहे फेटाळून लावली. नेक्स्ट वर्ड आहे क्वोटिडियन. QUOTIDIAN. क्वोटिडियन. याला प्रोनाउन्स कसं करायचं आहे मराठीमध्ये तुम्हाला लिहून देते, म्हणजे तुम्हाला नेक्स्ट टाइम वाचायला इझी पडेल. क्वोटिडियन. ओके, सो QUOTIDIAN ला प्रोनाउन्स करायचं आहे क्वोटिडियन. क्वोटिडियनचं मिनिंग होतं ऑफ ऑर ऑकरिंग एव्हरी डे, डेली. म्हणजेच काय आहे? जे रोजच होतं, दररोज होतं, त्याला काय म्हटलं जातं? क्वोटिडियन असं म्हटलं जातं. हिंदीमध्ये क्वोटिडियनचं मिनिंग होतं दैनिक. मराठीमध्ये काय होतं? दैनंदिन आणि रोजचं. मराठीमध्ये क्वोटिडियनचं मिनिंग होतं दैनंदिन, रोजचा आणि दररोजचा. सो क्वोटिडियनचं मराठीमध्ये मिनिंग होतं दैनंदिन, रोजचा किंवा दररोजचा. आणि हिंदीमध्ये होतं दैनिक. मिनिंग आहे ऑफ ऑर ऑकरिंग एव्हरी डे, डेली. सिनोनिम्स आहेत क्वोटिडियनचे डेली, रेग्युलर आणि डायर्नल. याला प्रोनाउन्स कसं करायचं आहे? DIURNAL. काय आहे? DIURNAL. याला प्रोनाउन्स करायचं आहे डायर्नल.
ओके. आणि अँटोनिम्स आहेत क्वॉटिडियनचे मंथली, वीकली आणि इयरली. सिनोनिम्स आहेत क्वॉटिडियनचे डेली, रेग्युलर आणि डायर्नल. आणि अँटोनिम्स आहेत मंथली, वीकली आणि इयरली. सेंटेन्स बघूया आता. सेंटेन्स मध्ये कसं यूज केलेलं आहे. टेलिव्हिजन हॅज बिकम पार्ट ऑफ अवर क्वॉटिडियन एक्झिस्टन्स. सेंटेन्सचा अर्थ असा होतो, दूरदर्शन आपल्या दैनंदिन जीवनाचा एक भाग बनले आहे. इथे क्वॉटिडियन म्हणजे यूज करण्यात आलेला आहे दैनंदिन म्हणून. ओके. सेंटेन्स काय आहे. टेलिव्हिजन हॅज बिकम पार्ट ऑफ अवर क्वॉटिडियन एक्झिस्टन्स म्हणजे दूरदर्शन आपल्या दैनंदिन जीवनाचा एक भाग बनले आहे. नेक्स्ट वर्ड आहे बाल्डरश. काय आहे. बाल्डरडॅश. BALDERDASH. बाल्डरडॅश. प्रोनाउन्स कसं करायचं आहे BALDERDASH ला. बाल्डर डॅश. बाल्डरडॅशचं मीनिंग होतं सेन्सलेस टॉक ऑर रायटिंग आणि नॉनसेन्स. काय आहे इंग्लिशमध्ये मीनिंग बाल्डरडॅशचं. सेन्सलेस टॉक ऑर रायटिंग आणि नॉनसेन्स म्हणजेच काय आहे बकवास. ओके. बकवास किंवा मूर्खपणाचं आहे किंवा जे निरर्थक आहे, ज्याला काहीच अर्थ नाही अशी जे बडबड असते त्याला काय म्हटलं जातं बाल्डरडॅश असं म्हटलं जातं. सो बाल्डरडॅशचं इंग्लिशमध्ये मीनिंग होतं सेन्सलेस टॉक म्हणजेच निरर्थक बडबड ज्याला काहीच अर्थ नाही आहे, ऑर रायटिंग आणि नॉनसेन्स. हिंदीमध्ये होतं बाल्डरडॅशचं मीनिंग बकवास. मराठीमध्ये मीनिंग होतं बाल्डरडॅशचं मूर्खपणा, निरर्थक बडबड. आणखी काय होतं बकवास. बकवास हे हिंदीमध्ये आणि मराठीमध्ये सुद्धा म्हटलं जातं आणि गाजावाजा. सो मराठीमध्ये काय मीनिंग होतं बाल्डरडॅशचं मूर्खपणा, निरर्थक बडबड, बकवास किंवा गाजावाजा. सिनोनिम्स आहेत नॉनसेन्स, गिब्रिश आणि क्लॅपट्रॅप. आणि अँटोनिम्स आहेत सेन्सिबलनेस, डिसर्नमेंट. काय आहेत सिनोनिम्स आणि अँटोनिम्स बाल्डरडॅशचे. सिनोनिम्स आहेत नॉनसेन्स, गिब्रिश आणि क्लॅपट्रॅप. आणि अँटोनिम्स आहेत सेन्सिबलनेस आणि डिसर्नमेंट. सेंटेन्स काय आहे. एव्हरी वर्ड दॅट केम आउट ऑफ द ड्रंक मॅन्स माउथ वॉज बाल्डरडॅश. काय आहे सेंटेन्सचा अर्थ. त्या दारुड्याच्या तोंडातून बाहेर पडणारा प्रत्येक शब्द निव्वळ बकवास होता. इथे बाल्डरडॅश म्हणजे यूज करण्यात आलेला आहे बकवास होता म्हणून. काय आहे एव्हरी वर्ड दॅट केम आउट ऑफ द ड्रंक मॅन्स माउथ वॉज बाल्डरडॅश. ड्रंक मॅन म्हणजे काय होते दारुड्या. ओके. तर सेंटेन्स काय मराठीमध्ये त्या दारुड्याच्या तोंडातून बाहेर पडणारा प्रत्येक शब्द निव्वळ बकवास होता. नेक्स्ट वर्ड आहे लुगुब्रियस. LUGUBRIOUS. लुगुब्रियस. लुगुब्रियसचं मीनिंग होतं लुकिंग ऑर साऊंडिंग सॅड अँड डिस्मल. म्हणजेच काय आहे एखादा व्यक्ती जो काय आहे जेव्हा तो बोलत आहे किंवा तो दिसत आहे तो सॅड दिसत आहे खूप. म्हणजेच काय उदास दिसत आहे किंवा आपण म्हणू शकतो की खिन्न दिसत आहे त्याला काय म्हटलं जातं लुगुब्रियस असं म्हटलं जातं. सो लुगुब्रियसचं इंग्लिशमध्ये मीनिंग होतं लुकिंग ऑर साऊंडिंग सॅड अँड डिस्मल. हिंदीमध्ये मीनिंग होतं शोकाकुल. मराठीमध्ये मीनिंग होतं लुगुब्रियसचं खिन्न, आणखी शोकपूर्ण किंवा उदास. सो मराठीमध्ये लुगुब्रियसचं मीनिंग होतं खिन्न, शोकपूर्ण आणि उदास. सिनोनिम्स आहेत मॉर्नफुल, ग्लूमी आणि सॅड. सिनोनिम्स काय आहेत लुगुब्रियसचे मोर्नफुल, ग्लूमी आणि सॅड. आणि अँटोनिम्स आहेत डिलायटेड, एक्झल्टिंग आणि ग्लोरिंग. सेंटेन्स काय आहे हिज फेस लुक्ड इवन मोर लुगुब्रियस दॅन युज्युअल. सेंटेन्सचा मराठीमध्ये अर्थ काय आहे त्याचा चेहरा नेहमीपेक्षाही अधिक उदास दिसत होता. इथे लुगुब्रियसला यूज करण्यात आलेला आहे उदास म्हणून. सेंटेन्स काय आहे हिज फेस लुक्ड इवन मोर लुगुब्रियस दॅन युज्युअल. त्याचा चेहरा युज्युअल म्हणजे नेहमीपेक्षाही. ओके. त्याचा चेहरा नेहमीपेक्षाही अधिक उदास दिसत होता. नेक्स्ट वर्ड आहे कॅम्ब्रेडरी. CAMARADERI. कॅम्ब्रेडरी. कॅम्ब्रेडरी याला प्रोनाउन्स कसं करायचं आहे एकदा लिहून देते म्हणजे तुम्ही नेक्स्ट टाइम जेव्हा वर्ड वाचाल तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की कसं त्याला त्या वर्डला प्रोनाउन्स करायचं आहे. CAMARADERI म्हणजे होतं कॅम्ब्रेडरी. कॅम्ब्रेडरीचं मीनिंग आहे म्युच्युअल ट्रस्ट अँड फ्रेंडशिप अमंग पीपल हू स्पेंड अ लॉट ऑफ टाइम टुगेदर. म्हणजेच काय आहे
म्युच्युअल ट्रस्ट असतो. आपले जे मित्रमैत्रिणी असतात त्यांच्यावर आपल्याला खूप विश्वास असतो, ट्रस्ट असतो, आपण त्यांच्याशी काहीही बोलू शकतो. अशा गोष्टी ज्या आपण घरच्यांशी नाही बोलू शकत ते आपण मित्रमैत्रिणीशी बोलू शकतो. म्हणजेच काय आहे, आपला भाईचारा आहे त्यांच्यासोबत. सो त्याला काय म्हटलं जातं इंग्लिशमध्ये, कॅमरेडरी असं म्हटलं जातं. सो कॅमरेडरीचं मिनिंग काय आहे, म्युच्युअल ट्रस्ट अँड फ्रेंडशिप अमंग पीपल हू स्पेंड अ लॉट ऑफ टाइम टुगेदर. जे खूप वेळ एकासोबत म्हणजे खूप वेळ स्पेंड करतात, त्यांच्याशी आपली काय होते, खूप चांगली फ्रेंडशिप असते आणि म्युच्युअल ट्रस्ट सुद्धा बिल्डअप होतो. त्याला म्हटलं जातं कॅमरेडरी. म्हणजेच काय आहे, हिंदीमध्ये होतं भाईचारा आणि मराठीमध्ये काय होतं याचं मिनिंग, मित्रांमध्ये परस्परांबद्दल वसत असलेला सद्भाव. सो काय आहे मराठीमध्ये कॅमरेडरीचं मिनिंग, मित्रांमध्ये परस्परांबद्दल वसत असलेला जो सद्भाव असतो त्याला म्हटलं जातं इंग्लिशमध्ये कॅमरेडरी आणि हिंदीमध्ये मिनिंग होतं भाईचारा. सिनोनिम्स आणि अँटोनिम्स बघूया आपण आता कॅमरेडरीचे काय आहे. सिनोनिम्स आहेत फ्रेंडशिप, कॉम्रेडशिप आणि फेलोशिप. आणि अँटोनिम्स आहेत फॉरलॉननेस, लोनलीनेस आणि लोनसमनेस. काय आहेत कॉमरेडरीचे सिनोनिम्स, फ्रेंडशिप, कॉम्रेडशिप आणि फेलोशिप. आणि अँटोनिम्स आहेत फॉरलॉननेस, लोनलीनेस आणि लोनसमनेस. आता सेंटेन्स काय आहे, द कॅमरेडरी अमंग फेलो एम्प्लॉईज मेड द टीडियस वर्क जस्ट बिअरेबल. सेंटेन्सचा अर्थ काय आहे, सहकार्यांमधील सलोख्यामुळे कंटाळवाणे कामही सुसह्य झाले. म्हणजे जे काही कंटाळवाण्य काम होतं, म्हणजे जे टीडियस वर्क होतं ते काय झालेलं आहे, जे त्यांचे सहकार्य होते फेलो एम्प्लॉईज, त्यांच्या कॅमरेडरीमुळे म्हणजे त्यांच्या सोबत राहून त्यांच्या सलोख्यामुळे काय झालेलं आहे, काम हे इझी झालेलं आहे, सुसह्य झालेलं आहे. सो इथे कॅमरेडरी म्हणजे यूज करण्यात आलेला आहे सलोख्यामुळे. नेक्स्ट वर्ड आहे इस्ट्रेंजमेंट. इस्ट्रेंजमेंटचं मिनिंग होतं इंग्लिशमध्ये द फॅक्ट ऑफ नो लॉंगर बीइंग ऑन फ्रेंडली टर्म्स ऑर पार्ट ऑफ अ सोशल ग्रुप. म्हणजेच काय आहे की आता जसं खूप वर्षाची मैत्री असते कोणाची, खूप वर्षांचे संबंध असतात, पण काय होतं कधी कधी असं काहीतरी एखादी गोष्ट येऊन जाते ज्याच्यामुळे त्यांच्यामध्ये दुरावा येतो. सो तो जो दुरावा आहे त्या दुराव्याला म्हटलं जातं एस्ट्रेंजमेंट. ओके. सो हिंदीमध्ये एस्ट्रेंजमेंटला म्हटलं जातं मन मुटाव आणि मराठीमध्ये काय होतं, दुरावा. सो एस्ट्रेंजमेंटचं इंग्लिशमध्ये मिनिंग आहे द फॅक्ट ऑफ नो लॉंगर बीइंग ऑन फ्रेंडली टर्म्स ऑर पार्ट ऑफ अ सोशल ग्रुप. म्हणजेच आधी त्यांची खूप चांगली फ्रेंडशिप होती, पण आता काय आहे, फ्रेंडली टर्म्सवर नाही आहेत, ते दूर झालेले आहे आणि जे पण काही सोशल ग्रुप्स होते त्यांच्या पार्ट्स मधले त्याच्यातून ते दूर झालेले आहे. त्यांना काय म्हटलं जातं, एस्ट्रेंजमेंट असं म्हटलं जातं. सो एस्ट्रेंजमेंटचं मिनिंग होतं हिंदीमध्ये मनमुटाव, मराठीमध्ये होतं दुरावा, परकेपणा आणि वियोग. सो मराठीमध्ये काय होतं एस्ट्रेंजमेंटचं मिनिंग, दुरावा, परकेपणा आणि वियोग. सिनोनिम्स आहेत अँटिपॅथी, डिसअफेक्शन आणि हॉस्टिलिटी. आणि अँटोनिम्स आहेत रिकन्साइलमेंट आणि रिकन्सिलेशन. सिनोनिम्स काय आहेत एस्ट्रेंजमेंटचे, अँटिपॅथी, डिसअफेक्शन आणि हॉस्टिलिटी. आणि अँटोनिम्स आहेत रिकन्साइलमेंट आणि रिकन्सिलेशन. सेंटेन्स मध्ये कसं यूज केलेलं आहे एस्ट्रेंजमेंटला, दे फायनली केम टुगेदर आफ्टर इयर्स ऑफ इस्ट्रेंजमेंट. सो इथे सेंटेन्सचा अर्थ होतो वर्षानुवर्षे दुरावलेल्यानंतर अखेर ते पुन्हा एकत्र आले. इथे इस्ट्रेंजमेंट म्हणजे यूज करण्यात आलेला आहे दुरावल्यानंतर. काय आहे, दे फायनली केम टुगेदर आफ्टर इयर्स ऑफ इस्ट्रेंजमेंट म्हणजे वर्षानुवर्षे दुरावल्यानंतर अखेर ते पुन्हा एकत्र आले. नेक्स्ट वर्ड आहे हँकर. हँकरचं मिनिंग होतं फील अ स्ट्रॉंग डिझायर फॉर ऑर टू डू समथिंग. म्हणजेच काय, तर काहीतरी करण्याची आस असणे आपण म्हणतो. ओके, किंवा त्याच्याबद्दल आपल्याला ओढ असणे, त्याला काय म्हटलं जातं, हँकर असं म्हटलं जातं. सो हँकरचं इंग्लिशमध्ये मिनिंग होतं फील अ स्ट्रॉंग डिझायर फॉर ऑर टू डू समथिंग. हिंदीमध्ये मिनिंग होतं हँकरचं लालायत होना. आता लालायत होना म्हणजे तुम्हाला जर हिंदीमध्ये नसेल समजेल तर तुम्हाला मराठीमध्ये सांगत आहे काय होतं हँकर म्हणजे आस धरणे.
किंवा लालसा असणे, काहीतरी करण्याची लालसा असणे किंवा हव्यास करणे, ओढ असणे पण आपण म्हणू शकतो, ओढ असणे. सो मराठीमध्ये मीनिंग होतं हँकरचं आस धरणे, लालसा असणे, हव्यास करणे किंवा ओढ असणे. सिनोनिम्स आहेत हँकरचे यन, क्रेव आणि डिझायर, आणि अँटोनिम्स आहेत अबोर, ॲबोमिनेट आणि डिस्पिस. काय आहेत हँकरचे सिनोनिम्स यन, क्रेव आणि डिझायर, आणि अँटोनिम्स आहेत अबोर, ॲबोमिनेट आणि डिस्पिस. सेंटेन्समध्ये कसं यूज केलेला हँकरला, व्हॉट डीड यू हँकर आफ्टर मोस्ट वेन यू वेअर इन प्रिझन. सेंटेन्सचा अर्थ काय मराठीमध्ये, तुम्ही तुरुंगात असताना तुम्हाला सर्वात जास्त कशाची ओढ वाटत होती. काय आहे सेंटेन्स इंग्लिशमध्ये, व्हॉट डीड यू हँकर आफ्टर मोस्ट वेन यू वेअर इन प्रिझन. प्रिझन म्हणजे काय होतं, तुरुंग. ओके, सो याचा मराठीमध्ये अर्थ काय होतो सेंटेन्सचा, तुम्ही तुरुंगात असताना तुम्हाला सर्वात जास्त कशाची ओढ वाटत होती. इथे हँकर म्हणजे यूज करण्यात आलेला आहे ओढ म्हणून. ओके, नेक्स्ट बघूया. नेक्स्ट वर्ड आहे अस्क्रायबिंग. काय आहे, ASCRIBING, अस्क्रायबिंग. याला प्रोनाउन्स करायचं आहे मराठीमध्ये, कसं प्रोनाउन्स करायचं आहे, अस्क्रायबिंग. सो अस्क्रायबिंगचं मिनिंग होतं ॲट्रिब्यूट समथिंग टू अ कॉज. म्हणजेच काय तर कारण देणे. ओके, आपण म्हणू शकतो त्याला कारण देणे किंवा त्याला कोणाला श्रेय देणे, त्याला म्हटलं जातं अस्क्रायबिंग. सो अस्क्रायबिंगचं इंग्लिशमध्ये मिनिंग काय होतं, ॲट्रिब्यूट समथिंग टू अ कॉज. हिंदीमध्ये मिनिंग होतं अस्क्रायबिंगचं वर्णन करणं. मराठीमध्ये काय होतं, कारण देणे किंवा गुणधर्म लावणे आणि श्रेय देणे. सो मराठीमध्ये मिनिंग होतं अस्क्रायबिंगचं कारण देणे, गुणधर्म लावणे आणि श्रेय देणे. सिनोनिम्स आहेत ॲट्रिब्यूट, असाइन आणि पुट डाऊन. काय आहेत, ॲट्रिब्यूट, असाइन आणि पुट डाऊन हे सिनोनिम्स आहेत अस्क्रायबिंगचे. सेंटेन्स काय आहे, टू व्हॉट डू यू अस्क्राईब युअर फिनॉमिनल सक्सेस. सेंटेन्स काय आहे, तुमच्या या अभूतपूर्व यशाचे श्रेय तुम्ही कशाला द्या. इथे अस्क्राईब म्हणजे यूज करण्यात आलेला आहे श्रेय. ओके, आणि आपल्या आजच्या सेशनचा लास्ट वर्ड जो आहे तो आहे फ्युटिलिटी. FUTILITY, फ्युटिलिटी. फ्युटिलिटीचं मिनिंग होतं पॉइंटलेसनेस ऑर युजलेसनेस. म्हणजे जे काय आहे व्यर्थ आहे, जे निरर्थक आहे, त्याला काय म्हटलं जातं, फ्युटिलिटी असं म्हटलं जातं, ज्याच्यात काही पॉइंटच नाही आहे. म्हणजेच काय आहे, पॉइंटलेसनेस ऑर युजलेसनेस, जे युजलेस आहे त्याला म्हटलं जातं फ्युटिलिटी. इंग्लिशमध्ये पॉइंटलेसनेस आणि युजलेसनेसला वर्ड काय आहे, फ्युटिलिटी. हिंदीमध्ये काय अर्थ होतो फ्युटिलिटीचा, निरर्थकता. मराठीमध्ये होतं व्यर्थता किंवा निरर्थकता. आणखी काय होतं, फोलपणा. सो मराठीमध्ये फ्युटिलिटीचं मिनिंग होतं फोलपणा, व्यर्थता किंवा निरर्थकता. सिनोनिम्स आहेत फ्रुटलेसनेस, व्हॅनिटी आणि पॉइंटलेसनेस, आणि अँटोनिम्स आहेत युजफुलनेस आणि युटिलिटी. काय आहेत सिनोनिम्स फ्युटिलिटीचे, फ्रुटलेसनेस, व्हॅनिटी आणि पॉइंटलेसनेस, आणि अँटोनिम्स आहेत युजफुलनेस आणि युटिलिटी. सेंटेन्समध्ये कसं यूज केलेलं आहे, द शीर फ्युटिलिटी ऑफ इट ऑल एक्झॅस्परेट्स हर. सो सेंटेन्सचा अर्थ काय आहे, या सर्वांचे व्यर्थपण तिला प्रचंड त्रासदायक वाटले. इथे फ्युटिलिटी म्हणजे यूज करण्यात आलेला आहे व्यर्थपण. काय आहे, द शीर फ्युटिलिटी ऑफ इट ऑल एक्झॅस्परेट हर, म्हणजे या सर्वांचे व्यर्थपण तिला प्रचंड त्रासदायक वाटले. सो परत एकदा वाचून घ्या सिनोनिम्स, अँटोनिम्स. तुम्हाला जर हिंदीमध्ये इझी वाटत असेल मिनिंग तर हिंदीमध्ये वाचा, मराठीमध्ये तुम्हाला लिहूनच दिलेले आहे मी. मराठीमध्ये जर इझी वाटत असेल तर तुम्ही मराठीमध्ये वाचू शकता, आणि जे पण काही वर्ड्स असे आहेत जे प्रोनाऊन्स करायला थोडे हार्ड आहे ते तुम्हाला मराठीमध्ये लिहून दिलेले आहे. ते तुम्ही जेव्हा नेक्स्ट टाइम जेव्हा रिव्हिजन कराल तेव्हा सुद्धा तुम्हाला वाचायला इझी पडेल, म्हणून तुम्हाला मराठीमध्ये लिहून दिलेले आहे. सो याचे तुम्ही इझी सेंटेन्सेस सुद्धा तयार करत चला. जसे हे सेंटेन्सेस आहे या सेंटेन्सेसची मी मराठीमध्ये सांगितलेलं आहे की कसं होतं त्याचं मिनिंग आणि कसं यूज करण्यात आलेलं आहे त्या सेंटेन्समध्ये वर्डला.
असे तुम्ही इझी वर्ड तुमच्या मनाने तयार करू शकता आणि तुम्ही जर तयार कराल तर तुम्हाला कळेल की त्या सेंटेन्समध्ये तुम्ही वर्ड कसा यूज करू शकता म्हणून. सो तुम्हाला सेशन आवडलं असेल, सेशनला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या फ्रेंड्सला शेअर करा. ऑल द बेस्ट ऑल ऑफ यू अँड थँक्यू. आणि याची जी PDF आहे, PDF तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाणार. थँक्यू ऑल ऑफ यू.